सतत जाणवतं. त्याचा परिणाम असा होतो की बरं व्हायला जी काही मदत लागते ना ती यांच्या अशा सारख्या मंडळींकडनं खूप सहजपणे मिळते. त्यामुळे डॉक्टरांनी अधिकाधिक लिहायला हवं, अशा डॉक्टरांनी तर भरपूर लिहायला हवं. त्यामुळे तो जो लिखाणाचा एक आनंद आहे, अचूक निदानमध्ये ती गंमत आहे ती त्या निदानामध्ये आहे. आणि ह्या उपचारापासून मगाशी जो तुम्हाला मी आमच्या ऑफिसमधला किस्सा सांगितला त्याच्यामध्ये एक पुढचा प्रकार घडला तो मी सांगतो आणि या अचूक निदानाचं महत्त्व काय ते त्याच्यावरनं कळेल. आपण सगळे वैद्यकीयचे विद्यार्थी आहात. त्या आमच्या ऑफिसमधल्या कार्यालयातल्या वैद्यकीय तपासणीमध्ये एका माझ्या सहकार्याने सांगितलं की त्याचे टाच हल्ली प्रचंड दुखते. आता हिंडणं फिरणं किंवा काय काय कारणं असतील ती असतील, 40चं वय काहीतरी कटकटी सुरू होतातच. म्हणजे पु ल देशपांडेंना एक जण म्हणाला होता ना की अहो सकाळी हल्ली काय उठलं की गुडघे दुखायला लागतात, मग ते काय ॲसिडिटीचा त्रास होतो, झोप लागलेली नसते, अस्वस्थ वाटतं. ते पु ल म्हणाले की हे सगळं होणार आहे, ज्या दिवशी होणार नाही त्या दिवशी समजा की तुम्ही मेलात. त्यामुळे तर या डॉक्टरना आमच्या कार्यालयात आहेत, त्यामुळे आलेले आहेत. ते म्हणून आमच्या सहकार्याने सांगितलं माझ्या की तोही आता एका साप्ताहिकाचा संपादक आहे की एवढे टाचेचं फार दुखतात, काही कळतच नाही, उठल्या उठल्या तर पायच टेकवत नाही वगैरे वगैरे. तुम्हाला खोटं वाटेल, मी ही अतिशयोक्ती करत नाही आहे. त्या डॉक्टरचंही नाव सांगायला तयार आहे, माझ्या सहकार्याचंही नाव सांगायला तयार आहे. ECGपासून सगळ्या तपासण्या करवल्या त्याच्या. आता टाचेचा आणि हृदयाचा काही संबंध असेल असं म्हणजे नसायला हवा खरं, म्हणजे कुणातरी टाच आणताना हृदयाचा संबंध येत असेल, पण अदरवाईज काय असायचं कारण नाही. पण त्याच्यातनं शेवटी निदान काय झालं तर त्याच्या टाचेची जी काही गादी असते मांसाची ती खूप पातळ आहे आणि त्याला चालताना त्याच्या पायाच्या एकंदर बूट किंवा जे काय वाहतो त्याच्यामध्ये एक गादी घालावी लागेल. आता यासाठी एवढं सगळ्या चाचण्या झाल्या आणि निघालं काय तर हा सगळा उपयोग. त्यामुळे चांगलं निदान करणारा डॉक्टर भेटणं, तुम्हाला खरं सांगतो मी आता व्यावसायिक आहे, हल्ली व्यावसायिकांची अवस्था चांगल्या अर्थाने व्यवसायावरती प्रेम करणाऱ्यांची खूप बिकट झाली आहे. म्हणजे जसं काही गुन्हा घडला तर पोलिसांकडे जायला भीती वाटते ना, तसं काही आजार झाला तर डॉक्टरकडे जायला भीती वाटते. म्हणजे आमच्या व्यवसाया बाबतीतही होतं की बातमी सांगायला पत्रकारांकडे जायला भीती वाटते, असंही म्हणता येऊ शकेल, कारण तसंच झालेलं आहे. त्यामुळे चांगलं निदान करू शकणारा डॉक्टर असणं ना ही भयानक मोठी काळाची गरज आहे. त्यांचेच एक जुने स्नेही आणि माझे मी संपादकात ज्याला आदर्श मानतो गोविंदराव तळवळकर, त्यांचा मध्यंतरी अमेरिकेतनं एक मेल आला चिडून, आणि त्याच्या मेलमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की अमेरिकेतले डॉक्टर गाढव आहेत. आता त्यांचीच मुलगी खूप मोठी डॉक्टर आहे अमेरिकेमध्ये. विश्वनाथ प्रताप सिंगांपासून सगळ्यांवरती त्यांनी शस्त्रक्रिया वगैरे केलेल्या आहेत. म्हटलं काय झालं, ते म्हणाले दात दुखणीसाठी माझ्या त्यांनी 6 महिने उपचार केले आहेत, पण त्याच्यातनं काही निघतच नाही आहे, त्यांना काही जमतच नाही, माझी दातदुखी चालूच आहे. तर हा जो एक मला असं वाटतं की मानवी स्पर्श असलेला वैद्यकीय चेहरा आहे, त्याचं मूर्तिमंत प्रतीक मला असं वाटतं की आपल्या सर्वजण आपण इथे यावरती सहमत व्हाल. त्याचं मूर्तिमंत प्रतीक डॉक्टर बापटांमध्ये आहे. त्या प्रतीकाची मला असं वाटतं प्रतीकाची प्रतिमा इथे बसलेल्या प्रत्येकाच्या नवीन होऊ इच्छिणाऱ्या वैद्यकाच्या मनामध्ये यायला हवी. कारण शेवटी तो एक नातेसंबंधांचा प्रश्न आहे. नातेसंबंध हे कागदोपत्री आणि नियमांच्यानुसार चालू शकत नाहीत. तसा हा नातेसंबंधांचा प्रश्न अहवालांच्या अनुसार चालू शकत नाही. त्याच्यासाठी एक मानवी चेहरा लागतो. तो त्यांचा मानवी चेहरा मला असं वाटतं की या इथे बसलेल्या प्रत्येकाने तो आत्मसात करावा वैद्यकीय क्षेत्राशी जे संबंधित आहेत. आणि ह्या अचूक निदानची जी गंमत आहे ती मला असं वाटतं की तुमच्याकडनं जे शिकतायत त्यांच्याकडनंही त्या दिशेने जाण्यासाठी एक मला वाटतं निश्चितच मदत होऊ शकेल, व्हायला हवी. पाष्टेंसारख्यांनी यांनी ते पुस्तक काढलं, मला असं वाटतं की त्यांचेसुद्धा या निमित्तानं आभार मानायला हवेत. कारण हे तशा पद्धतीचं म्हणजे वैद्यकीय व्यवसायातल्या लोकांनी KEM सारखा मोठा विषय गाजवल्यानंतर अशा स्वरूपाचं पुस्तक काढणं हे धाडस होतं, पण ते खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं स्वागत झालेलं आहे. आपणही त्या पुस्तकाचं म्हणून स्वागत करालच, पण त्यातल्या त्या विषयाच्या अनुषंगानं जे काही येतं आहे त्याचं मला असं वाटतं की जास्त प्रेमाने स्वागत व्हायला हवं. चांगले डॉक्टर, अचूक निदान करणारे मिळणं हे शेवटी आपल्याही साठी महत्त्वाचं आहे. तर त्या पुस्तकाला आणि त्यांच्या अधिक लिखाणाला ते असं बोलताना म्हणाले की त्यांनी काही स्फोटक लिखाण करून ठेवलेलं आहे, अधिक काही करायचं आहे. मगाशी गप्पांमध्ये तो विषय निघाला, त्यांनी ते भरपूर लिहावं आणि त्याची एक आणखी किमान पुढच्या वर्षभरामध्ये 1-2-3 पुस्तकं निघायला हवीत आणि त्यांनी ती मनावर घ्यावी अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांच्याकडे विनंती करतो. माझं निवेदन संपवतो. धन्यवाद. अतिशय सुंदररित्या हास्यविनोद करत सरांनी आपले अनुभव या ठिकाणी मांडलेत, त्याबद्दल धन्यवाद सर.
यानंतर मी बापट सरांचे निकटवर्तीय, त्यांचे अत्यंत जिवलग मित्र, गेल्या 40-45 वर्षांपासून पत्रकारितेत अविरतपणे कार्यरत असलेले बिनधास्त आणि बेधडक पत्रकार म्हणून आज ज्यांची ओळख आहे ते म्हणजे मार्मिकचे कार्यकारी संपादक माननीय पंढरीनाथ सावंत यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरची आणि समोरची थोर मंडळी, मी पहिल्याने आपल्याला वंदन करतो. आणि जसं मला फारसं बोलता येत नाही, काय झालं कोणास ठाऊक, पण मी प्रबोधनकारांचा शिष्य असल्यामुळे मला बोलायची पहिल्यापासून भीती वाटते. डॉक्टरांच्याबद्दल खूप काही सांगितलं गेलं, पण मला इलस्ट्रेशनच्या पद्धतीने, मी मुळात चित्रकार आहे, त्यामुळे मला काही इलस्ट्रेशन द्यावं असं वाटतं की त्यांचे ते असे आहेत. मला स्वतःला एकदा बरं नसताना त्यांच्याकडे गेलो असताना एक बिहारमधला भैया, पुरभैया, बिहारमधल्या लोकांना पुरभैया म्हणतात आणि इतर लोकांना नुसतं भैया म्हणतात. हा फरक काय आहे ते मला माहीत नाही. तो आणि त्याची बायको आले आणि त्यांच्या पाया पडले आणि त्याच्या पाठीवर हात थोपटला, म्हणाले अच्छा है मी जाओ तुम आराम को वगैरे वगैरे. तर ते कशासाठी आला होता ते नंतर त्यांच्याकडून मला जेव्हा कळलं तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की हा डॉक्टर निराळा आहे. असे डॉक्टर नसतात, कारण डॉक्टर कसे असतात ते मी नंतर सांगतो. त्या माणसाला त्याच्या नातलगांनी काही इस्टेटीमध्ये म्हणा किंवा वैरामुळे म्हणा त्याच्या तेजाब पाजलं, सोनार होता तो, आणि त्याच्या घशाची नळी गेली आणि ती नळी डॉक्टर आणि त्यांचं जे काही सहकारी पथक आहे त्यांनी सरळ केली आणि तो त्याच्यात बरा झाला. म्हणजे आतड्यातला भाग काढून काढून त्याची नळी तयार केली. हे नवीन आहे. ही गोष्ट इतरत्र कुठल्या हॉस्पिटलमध्ये वगैरे झाली ज्या श्लोक किंवा अमुक ठिकाणी, तर वर्तमानपत्रामध्ये पैसे देऊन ती भली एवढी लांब छापून आणता येते. पण हे असं त्याचं, हा इथे जो डॉक्टर आहे ना तो आणि मला भेटणारा इतर ठिकाणचा डॉक्टर, त्याच्याकडे मी जातो, काय झाला साहेब, थोडं अंग गरम झाल्यासारखं वाटतं, असं एवढा लांब कागद काढायचा, त्याच्यावरती 12-15 टेस्ट करायला लिहायच्या आणि पलीकडच्या बाजूला अमुक पॅथॉलॉजी आहे तिथे जा. मग तिथेच कशाला, बाकी कोणी चालत नाही. ही काय आहे भानगड. बरं, ते सगळं केल्याच्या नंतर हा मला सांगतो की तुम्हाला एक तर काहीतरी झालं आहे म्हणून सांगतो, किंवा मग मला कापायची व्यवस्था म्हणजे मानसिक तयारी करायला लागतो. मला कापणं कसं योग्य आहे, ऑपरेशन कसं करायला पाहिजे याच्यासाठी माझी मानसिक तयारी करायला लागतो. नाही तर सांगतो तुम्हाला काही झालं नाही, म्हणजे तोपर्यंत मला एवढा खर्च झालेला आहे. बरं, आता ऑपरेशन वगैरे ही गोष्ट तुम्हाला करायची तर तेही कुठे करायचं, तर तिथेही त्यांचं काहीतरी असतं. ते अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचं, 5-25 लाख रुपये खर्च होतात. पण माझा अनुभव असा आहे की मी KEMशी बांधला गेलो तो या माणसामुळे, की इथे काहीच करावं लागत नाही, तुम्ही फक्त आजारी पडायचं, यायचं आणि तुम्ही बरं होऊन जायचं. इथे या गोष्टी काही नाही. तुम्हाला जरूर असेल तेव्हा तुमची तिथल्या तिथे तपासणी होते, तुमचं निदान होतं आणि तुम्हाला बरं करून घरी पाठवलं जातं आणि निदान अचूक असतं म्हणून ते तुम्ही बरे होता. आता काही लोकांचं दुर्दैव असतं, ते नाही होत बरे, त्याला काय करणार, किंवा त्यांचं नशीब वाईट म्हणा किंवा काही म्हणा. पण मग काही लोक मारामाऱ्या करायला येतात, त्यात आमचे नगरसेवक पण आहेत. म्हणजे मला एक कळत नाही आहे की डॉक्टर, तुम्ही स्वतःच्या चुका स्वतःला माफ करता, डॉक्टरची चूक माफ का करत नाही. डॉक्टर चुकू शकत नाही का. काही भरमसाठ अपेक्षा असतात लोकांच्या. तरी पण म्हणजे हा थोडा विषयांतर होतो, जाऊ देत. त्या राजकारणातल्या लोकांच्याबद्दल काही बोलणं चांगलं नाही, याचं कारण असं की ते चांगलं नाहीच. अचूक निदान, तो जो मगाशी मी माणूस सांगितलं तो गेला आणि तो माझ्या पोटात दुखत होतं म्हणून माझी बायको त्यांच्याकडे मला घेऊन आली. त्यांनी माझं पोट तपासलं आणि सांगितलं समोर CVTCत जाऊन भरती हो. मलाही कोडं पडलं, माझं पोट दुखतं आहे आणि CVTCत काय माझं काम आहे. तिकडे गेलो, तिथे ॲडमिट झालो, तिथे माझ्या तपासण्या सुरू झाल्या आणि शेवटी असं ठरलं की माझा हार्ट ब्लॉक आलेला आहे आणि त्याच्यावरती ते पेसमेकर लावायचं आहे. त्यावेळेला सुद्धा ते दररोज माझ्याकडे यायचे, माझ्या पाठीशी उभं राहायचे आणि तिथल्या डॉक्टरांना सांगायचे हा माझा मित्र आहे गिरण गावातला एक, तो चांगला बरा झाला पाहिजे. ही काळजी कोणता डॉक्टर कुठला पेशंटची कशाकरता करतो, करतच नाही. तो किती त्याच्याकडनं पिळता येईल. तसं एक प्रकारचं हे असताना आपण गाय असते त्याची 3 आचळं आपण घेतो आणि वासराला एकच ठेवतो आणि काही लोक आहेत त्याच्यात होतही ठेवत नाहीत. तसा प्रकार आता सध्या बाहेर दिसतो. तसं काही इथं नसतं. मग मी तिथे ते झाल्याच्या नंतर
मग पुढे मग मला बाळासाहेब ठाकरेंनी हायजॅक केलं, तिकडे नेलं आणि तिकडे जाऊन 5-7 लाख रुपये खर्च केले, ती गोष्ट वेगळी. पण इथे माझं निदान फुकटमध्ये, हा फरक आहे. बरं, तिथे येऊन मला बरं व्हावं मी म्हणून तिथल्या डॉक्टरना एवढ्या मोठ्या माणसाने येऊन सांगायचं की जे लोक त्याच्यासमोर बाळं आहेत त्यांना सांगायचं की हा बरा झाला पाहिजे. ही काळजी कोण करतो? आणि त्या एका घटनेमुळे माझा जो कार्य म्हणजे पक्का समज आहे लहानपणापासूनचा की जगात खूप चांगली माणसं आहेत आणि वाईट माणसं कमी आहेत. वाईट माणसं लक्षात राहतात ते आपल्याला जखमा करतात म्हणून, चांगली माणसं काही करतच नाहीत असलं म्हणून ते काय लक्षात कशाला राहतील, ते बिचारे ते सुटूनच जातात. पण चांगली माणसं आहेत म्हणून जग चाललेलं आहे आणि माझ्या नशिबात चांगलीच माणसं भेटायचं आहे म्हणून हा समज माझा आणखी म्हणजे पराकाष्ठेचा घट्ट करण्यासाठीचे जबाबदार फक्त डॉक्टर बापट आहेत. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, असं अनेकदा त्यांनी माझ्या बाबतीत केलं. एकदा मी भाजलो आणि त्याला मला बकरा सोलतात तसं सोलून काढलं आणि 1 महिन्याच्या आत बरा केला. आता हे सगळं कोण आपुलकीने करतो? किंवा माणूस बरा व्हावा असं डॉक्टरला सतत वाटत राहणं आणि त्याच्यासाठी लागणारं जे कौशल्य आहे ते जमा करणं आणि ते तिथंच वापरणं, त्याच्यापासून पुढे भरमसाठ काही म्हणजे मी पाहतो आता पुष्कळ लोकांच्याकडे, कोणाकडे मर्सिडीज आहेत, कोणाकडे व्होल्वो आहेत, तसलं काही अपेक्षा नाही आहे. ते कुठेही इथे फुटपाथने माझ्या खांद्यावर अटकून चालणार आणि तिथेच आणखीन कोणीतरी समोर येणार, तो म्हणणार माझं असं असं होतं, मग चल आतमध्ये. हे जे काय आहे ना डॉक्टरांचं, हे एक अफलातून आहे आणि ते तसंच राहो आणि त्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो भरपूर, म्हणजे आम्हालाही ते लाभत राहील अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर सुपे सरांना आमंत्रित करण्यापूर्वी सुपे सरांना आमंत्रित करण्यापूर्वी मी आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनातील शंकेचं निरसन करू इच्छिते की निमंत्रण पत्रिका पाहिल्यावर तुमच्या बऱ्याच जणांच्या मनात असा एक प्रश्न उद्भवला असेल की मराठी वाङ्मय मंडळ हा प्रकार काय, किंवा असेल तर आता अचानक कसा अस्तित्वात आला. तर गेल्या काही वर्षांपूर्वी म्हणजे एक 7-8 वर्षांपूर्वी आपल्या कॉलेजमध्ये मराठी वाङ्मय मंडळ हे अस्तित्वात होतं, परंतु मधल्या दरम्यानच्या काळात त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. परंतु आमच्यापैकीच काही विद्यार्थ्यांनी आता मराठी वाङ्मय मंडळ हे पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बापट सर आणि सुपे सरांकडून लगेच मिळालेल्या होकारामुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही आज त्याचा आरंभ करतोय. आणि हा आरंभ करण्यासाठी बापट सरांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आम्हाला करायला मिळाला ही आपणा सगळ्यांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे. आता हे सगळं सुपे सरांना आमंत्रित करण्याच्या पूर्वी का, त्याचं कारण जसं की मगाशी बापट सरांनी सांगितलंच की सुपे सर त्यांच्या काळात मराठी वाङ्मय मंडळाचे सेक्रेटरी होते. तर मी सुपे सरांना अशी विनंती करते की त्यांना आजच्या कार्यक्रमाबद्दल तर बोलायचंच आहे, पण शिवाय आम्ही सुरू केलेल्या या मराठी वाङ्मय मंडळाबद्दल सुद्धा तुम्ही थोडक्यात बोलावं. डॉक्टर अविनाश सुपे सर. आय थिंक व्यासपीठावरील मान्यवर आणि समोरचे सगळे आलेले KEMचे मित्र आणि कौटुंबिक सगळे तुम्ही सगळे आहात. KEMशी कौटुंबिक संबंध तुमचे सगळ्यांचे आहेत. तसे खरं तर 2 प्रथितीश संपादकानंतर बोलवायची संधी मला आपण दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद, पण ते एक मोठं आव्हानच आहे. कारण हा बहुमान जरी असला तरी एक फार मोठं आव्हान आहे. यासाठी सरांना खरं तर धन्यवाद. हा कार्यक्रम आपण KEMच्या मराठी वाङ्मंडळातर्फे घेण्याचं ठरवलं याचं एक नक्कीच कारण आहे. कारण आज आपण म्हणतो की मराठी भाषा किंवा कुठलीही भाषा आपण जपली पाहिजे, पण त्यापेक्षा डॉक्टरांनी स्वतः आपल्या कलेचं आणि त्याचबद्दल संस्कृतीचंही जतन करून आमच्या सगळ्या ह्या स्ट्रेसफुल वातावरणातून एक खरंच आनंद घेतला पाहिजे. आणि ह्यासाठीच आपण मराठी वाङ्मय मंडळ करतो. ह्याच्यातून आपण खूप चांगले चांगले कलाकार, चांगले चांगले लेखक आपण घडवलेले आहेत. आपल्या KEM हॉस्पिटलची एक अत्यंत परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये आपण मराठी वाङ्मय मंडळातर्फे अनेक चांगले कलाकार आणि लेखक घडवले आहेत. त्यामुळे मला वाटतं ही जी संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे.
आणि म्हणून मला वाटतं मराठी वाङ्मय मंडळाचं जे तुम्ही पुनरुज्जीवन आज केलेलं आहे आणि 50व्या वर्षी आपण साजरा करणार आहोत, ही अत्यंत स्तुत्य गोष्ट आहे आणि तुम्हाला सगळ्यांनी त्याच्यासाठी तुम्ही मला जे सहकार्य दिलं त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आता सरांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन KM मध्ये होतं आहे. मला वाटतं खूप सर मला बरं वाटलं. आपल्या आधीच्या सगळ्याच्या पुस्तकांचं मला वाटतं 2002 सरांची ज्यावेळी 60 झाली त्यावेळी स्वरांच्या स्वास्थवेद पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं आणि ते यशवंतराव चव्हाणमध्ये झालं होतं. आणि आधीच्या सगळ्या पुस्तकांची प्रकाशनं ही यशवंतराव चव्हाण किंवा इतर ठिकाणी झाली. त्यामुळे हे पुस्तकचं प्रकाशन KM मध्ये व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती आणि मला वाटतं सर तुम्ही हे आमच्या इच्छेला मान दिल्याबद्दल खरंच तुमचे पुन्हा एकदा आभार. खरं तर सरांचा गेले 40 वर्षाचा प्रवासचा मी साक्षी आहे आणि पहिल्यापासूनच विद्यार्थी दशेपासून अगदी मी सरांकडून खूप शिकलो आहे आणि त्याच्यामध्ये आपण अगदी म्हणजे पेपर प्रेझेंटेशन आणि पेपर लिहिण्यापासूनही सरांच्या अगदी स्वच्छ त्या काळ्या किंवा निळ्या अक्षरात पेनाने लिहिलेल्या अनेक अशा नोट्स तुम्ही सगळ्यांनी पाहिल्या असतील तर त्या मी सगळ्या पाहिलेल्या आहेत. सर अगदी दरवेळी 8:30 वाजता भेटताना मी नवीन काय लिहिलं आहे म्हणून मला दाखवायचे. तसं पाहिलं तर तुम्ही सरांशी बोलला असाल तर सरांचा लेखन प्रवासाचा मी साक्षी आहे. म्हणजे पहिल्यांदा तर सर नेहमीच मला सांगतात मी काही लेखक नाही, मी हिंदी भाषेत बोललेलो आहे. बालाघाट हा शब्द त्यांचा अत्यंत प्रेमाचा शब्द आहे आणि त्याच्यानंतर म्हणतात मी हिंदी भाषिक आहे, मला मराठी येत नाही. ही त्यांचं पहिल्यांदापासून एक पालुपद असायचं, परंतु ते तरी सुंदर बोलायचे आणि सुंदर लिहायचे आणि आम्हाला नेहमी वाटायचं की सरांनी हे कुठेतरी लिहून काढावं. आणि गेले 40 वर्ष मी त्यांना बघितलं. म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत असेल शेरू रांगणेकरांचं एक पुस्तकामध्ये ते नेहमी सांगतात एक जोहार इज विंडो म्हणून एक असते. म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉट आय नो अबाउट मायसेल्फ अँड व्हॉट आय अदर्स नो अबाउट मायसेल्फ अशा त्या 4 गोष्टींमध्ये असतं. त्यातली एक विंडो अशी असते की जी तुम्हालाही माहीत नसते आणि जगालाही माहीत नसते. याची स्टोरी अशी आहे की एक नॉर्वेमधली एक म्हातारी बाई असते